मिथुन राशीवाल्यांनो, या आठवड्यात एक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. हो, फक्त एक योग्य संवाद, एक योग्य शब्द आणि तुमच्यासमोर नवीन दरवाजे उघडू शकतात. पण सावध, 90% लोक ही संधी फक्त सामान्य गप्पांमध्ये वाया घालवतील. आणि जर तुम्हीही तसंच केलात तर मोठी संधी हातातून निसटू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या आठवड्यात ग्रहांची ऊर्जा तुमच्या कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगला जबरदस्त बूस्ट देत आहे. बुध, तुमचा स्वामी ग्रह, आता डायरेक्ट मोशनमध्ये येऊन तुमची विचारशक्ती, अडॅप्टेबिलिटी आणि बोलण्याची कला अधिक तीक्ष्ण करतोय. सूर्य मेष राशीत प्रवेश करून तुमचे मित्र, ग्रुप्स आणि फ्युचर प्लॅन्स ॲक्टिवेट करतोय. आणि शनी तुम्हाला एक महत्त्वाची शिकवण देतोय. क्वांटिटी नाही, क्वालिटी महत्त्वाची आहे. म्हणजे फक्त बोलणं नाही, तर योग्य वेळी योग्य व्यक्तीशी योग्य शब्द वापरणं अत्यंत गरजेचं आहे. या आठवड्यात एक विशेष ग्रहयोग तयार होतोय. बुध प्लस सूर्य प्लस शनी यांचा संवाद आणि संधी सक्रियता योग. हा योग सांगतो तुम्ही ज्या लोकांशी बोलता आणि ज्या प्रकारे स्वतःला व्यक्त करता त्यावरच तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे. पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. या आठवड्यात सगळेच बोलतील, पण फक्त काही लोक ऐकतील. आणि जे ऐकतील, समजून घेतील आणि योग्य प्रतिक्रिया देतील तेच पुढे जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीच्या व्यक्तीशी केलेला एक संवाद तुमचं नुकसानही करू शकतो. त्यामुळे फक्त बोलणं नाही, तर योग्य संवाद महत्त्वाचा आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात ड्रामापेक्षा फ्रेंडशिप जास्त महत्त्वाची ठरणार आहे. नात्यात असाल तर एकत्र क्वालिटी टाईम घालवा, हलक्या गप्पा मारा, फ्युचर प्लॅन्स शेअर करा. ओव्हर थिंकिंग टाळा, कारण कधीकधी प्रेझेन्स शब्दांपेक्षा जास्त बोलते. आणि जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी एखादी ओळख मित्रांमधून, सोशल मीडियावरून किंवा कॉमन इंटरेस्ट्समधून होऊ शकते. अट्रॅक्शन लुक्सपेक्षा माइंड कनेक्शनवर आधारित असेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा आठवडा कोलॅबरेशन आणि नेटवर्किंगसाठी अत्यंत उत्तम आहे. मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स, ब्रेनस्टॉर्मिंग आणि ग्रुप वर्कमध्ये तुम्हाला क्लिअर ॲडव्हान्टेज मिळेल. एक योग्य कॉन्व्हर्सेशन तुमच्यासाठी नवीन प्रोजेक्ट, क्लायंट किंवा ऑपॉर्च्युनिटी घेऊन येऊ शकते. त्यामुळे स्वतःला आयसोलेट करू नका, लोकांशी कनेक्ट रहा. आर्थिक बाबतीत एक्साइटमेंटमध्ये येऊन इम्पल्सिव्ह खर्च करण्याची शक्यता आहे. पण सावध, छोटे छोटे खर्च दुर्लक्षित केले तर तेच मोठं नुकसान बनू शकतं. त्यामुळे शॉर्ट टर्म बजेटिंग करा, सबस्क्रिप्शन्स तपासा आणि स्किल बेस्ड इन्व्हेस्टमेंटवर लक्ष केंद्रित करा. स्पेक्युलेटिव्ह रिस्क्स टाळा. आरोग्याच्या बाबतीत जास्त विचार, जास्त स्क्रीन टाईम आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे मन अस्थिर होऊ शकतं. त्यामुळे डिजिटल ब्रेक घ्या, थोडं चालायला जा, ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा आणि सर्वात महत्त्वाचं तर पुरेशी झोप घ्या, कारण शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. मिथुन राशीवाल्यांनो, जर तुम्हाला या आठवड्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा लकी नंबर आहे 5. लकी डेज आहेत बुधवार आणि शुक्रवार. लकी डेट्स आहेत 23, 25 आणि 27 मार्च. लकी कलर्स आहेत लाईट ग्रीन आणि येलो. आणि तुमच्यासाठी प्रभावी मंत्र आहे ओम बुधाय नमः. हा मंत्र दररोज 11 वेळा जपल्यास बुधाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करेल. लक्षात ठेवा, या आठवड्यात तुमचं नशीब तुमच्या शब्दांमध्ये लपलेलं आहे. तुम्ही काय बोलता, कोणाशी बोलता आणि कसं बोलता यावरच तुमचं पुढचं यश ठरणार आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही फक्त बोलणार आहात की योग्य वेळी योग्य शब्द निवडणार आहात? कारण ग्रह स्पष्ट सांगत आहेत, तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा टर्निंग पॉइंट एका अर्थपूर्ण संभाषणातून येणार आहे. हा आठवडा साधा नाही, तुमचं भविष्य एका संभाषणावर ठरणार आहे. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.